मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवान गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. कोकणातील शिमग्याला गावाला नाही यायचं तर या जगण्याला काही अर्थ नाही. तर मित्रांनो, कोकणात प्रत्येक गावागावात शिमगा उत्सव 2026 मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रत्येक चाकरमानी मोठ्या आनंदात मुंबईवरून गावाच्या दिशेने येतो आणि हा शिमगा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतो. तर मित्रांनो, आज आहे मालदोली मोडा. शिमग्यातील मालदोली गावातील हा मालदोली मोडा हा जो सण आहे तो आमच्या पूर्वजांनी खूप वर्षापूर्वी चालू केला होता आणि ती परंपरा आम्ही चालू ठेवले आणि हा मालदोली मोडा आम्ही प्रत्येक वर्षी मोठ्या आनंदात साजरी करतो. गावातील अगदी सारेच या सणाचा पुरेपूर आनंद घेतात. तर हा आहे मालदोली मोडा सण. सानेवरून सकाळी 7 वाजता पालखी ह्या मालदोली मोड्याच्या दिशेने नाचत निघते. मालदोली मोड्यावरती आल्यानंतर एक प्रदक्षिणा घालते. त्याच्यानंतर इथे मालदोली मोड्याच्या ह्या झाडाखाली इथे पालखी काही वेळ बसते, तिची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर मग पालखी परत नाचत नाचत दुपारी 1 वाजेपर्यंत परत सानेच्या दिशेने जाते. चला, आता पालखी गेले वाडीमध्ये, पण आपला ब्लॉग इथून सुरुवात होत नाही आहे. आपला ब्लॉग सुरुवात होतो सकाळी 7 वाजता. तर मित्रांनो, आपण सकाळी 7 वाजता जाऊया आणि या ब्लॉगला सुरुवात करूया. सो हे नमस्कार मित्रांनो, मी सुचित शिवण आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन का झकास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. चला. येताले देवा तुला मी पाहिलाय, खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय, खंदेरी डोंगर बनाविला. एक नारो दिलाय दर्या देवाला रे, एक नारो दिलाय दर्या देवाला. वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे, वर्षाचा मान देव नारली पुनवेला. सोन्याचा नारळ वाहून तुला, खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय, खंदेरी डोंगर बनाविला.
देवाचं घ्या रे, नारळ पाणी नाव देवाचं घ्या. काही काळ शांत असणारी कोकणातील गावं फाल्गुन महिना लागला की एका वेगळ्या चैतन्याने न्हाऊन निघतात. हे चैतन्य आहे आपल्या ग्रामदेवतेच्या आगमनाचं. हा सोहळा आहे परंपरेचा, श्रद्धेचा आणि अंगात संचारणाऱ्या अस्सल कोकणी रक्ताचा. जेव्हा पालखी नाचते तेव्हा आभाळही झुकतं आणि अख्खा गाव एका तालावर थिरकतो. कारण हा आहे कोकणचा राजा शिमगा. हे आहे आमच्या मालदोली गावातील एक निसर्गरम्य ठिकाण, मालदोली मोडा. इथे एक वडाचं झाड आहे. तिथे पालखी थोडा वेळ बसते, तिची पूजा केली जाते आणि मग गावकरी पालखी नाचवत सहाणीच्या दिशेने निघतात. पालखी गेली पाहिजे व्यवस्थित सानवरती.
आता मालदोली शिमगा उत्सव सुरू आहे आणि त्या मालदोली शिमगा उत्सवाचा मालदोली मोडा हा खूप मोठा सण आज सुरू आहे आणि तुम्ही बघताय ब्लॉग पहिल्यापासून की किती धमाल येते. गावातील सगळे गावकरी आहेत ते मोठ्या आनंदात हा मालदोली मोडा जो सण आहे तो साजरा करतात. म्हणजे मालदोली मोडा म्हणजेच शिमग्यातील एक मोठी जत्रा आणि त्या जत्रेलाच नाव आहे मालदोली मोडा. तर खूप लांबून लांबून इथे दुकानं येतात, भले ती खेळणी असू दे किंवा लाडू असू दे, भरपूर प्रकारचे खाद्यपदार्थ इथे आहेत, सरबत आहे, ज्यूस आहे. तर बघताय तुम्ही मालदोली मोडा हा खूप मोठ्या प्रमाणात पार पडतो आहे आणि पालखी आता हळूहळू पुढे गेले. जिथे खळा आहे त्या खळ्यावरती आता पालखी जवळजवळ 1.5 ते 2 तास नाचेल आणि त्याच्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत पालखी सानेवरती ठावरेल. सो एकंदरीत हा पूर्ण मालदोली मोडा असणार आहे आणि मालदोली मोड्याचा हा सुंदर ब्लॉग तुम्ही बघत आहात तर शेवटपर्यंत बघा. सो खूप मजा येणार आहे पुढेसुद्धा. आणि बस आता इथली दुकानं आपण जाणून घेऊयात की नक्की काय काय दुकानात विकायला ठेवलं आहे, लाडूची प्राईस काय आहे, सरबत किती रुपयाला आहे, फुगे काय आहेत. तर आता आपण बघूया आणि सगळेजण शॉपिंग करतात आहेत. पालखी थोडी पुढे गेले. हे पांड्यासुद्धा आहेत. हे छोट्या गाड्या, तर बघूया की आपले RKCचे कप्तान इथे काय शॉपिंग करतात. काय शिमग्याची शॉपिंग केलीत की नाही? काय नाही, खाली ज्यूस प्यायलो. ज्यूस पियालेत पण आम्हाला द्यायचं त्यांना अजिबात भासलं नाही आहे. पण आता काय माहिती खुश होऊन चला आपण या ज्यूस पिऊया. पहिली गोष्ट ज्यूस पिऊया. RKCचे कप्तान आपल्याला ज्यूस देतात. 10 रुपये ग्लास आहे, तुम्ही बघता 10 रुपयाला. मँगो आंबे आलेत नाहीत पण मँगो ज्यूस 3 महिने अगोदर भेटतोय. इकडे लिंबू सरबत सुद्धा आहे. हे बघा मुलं खेळतात आहेत. मँगो ज्यूस 20 रुपये का 25 रुपये असेल. आता बाजूलाच डांबरी रोड आहे. तर डांबरी रोडवरून का जात नाही, ह्या अशी किचकळ वाटेतून का जाते? म्हणजे पूर्वजांनी इथूनच पालखी या अगोदर नेली आहे. त्यामुळे ती प्रथा आहे आणि प्रथा मोडता येत नाही. आम्ही याच वाटेने पालखी स्थानाच्या दिशेने घेऊन जातो. या सनईच्या तालात पालखी मित्रांनो नाचते. सनई आणि ढोल याचं जे मित्रांनो कॉम्बिनेशन आहे ना, म्हणजे शब्दात सांगणं अशक्य. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी
मित्रांनो, आपला मालदोली मोडा हा जो मालदोली गावातील हा जो सण आहे तो आता दुपारी 1 वाजता संपलेला आहे. पण जिथे आमचा होम लागतो तिथे ही गोल दगड आहे. तिची अशी प्रथा आहे की तिला एका दमामध्ये अशी उचलून उजव्या किंवा डाव्या बाजूने तिला मागे टाकायची असते, अशी इथली प्रथा आहे. तर आता आम्ही प्रयत्न करतो आहे की ही दगड आपल्यातला जो भावी गावकर आहेत सौरभ दत्ताराम पाटील यांचं असं म्हणणं आहे की ती ही दगड ते उचलणार आणि मागे टाकणार. भले भले इथे फसलेले आहेत, म्हणजे भल्या भल्यांना ती उचलता नाही आले. पण आता बघूया की सौरभ ही जी गोल दगड आहे ती उचलतो का. म्हणजे पहिली जी लोकं होती ना त्यांनी उचलून, म्हणजे बघा अशी उचलायची. तुम्ही इथे सपोर्ट घेऊ शकता. तुम्हाला उजव्या किंवा डाव्या बाजून ती मागे टाकायची आहे. आणि बघताय तुम्ही की दुपारचा 1:30 वाजला आहे आणि असू दे गरम, ते त्याच्याशी लेनदेन नाही. हां घे घे घे. आणि आता सौरभने प्रयत्न केला, हलवली खूप जड आहे. आता प्रीतम आपला प्रयत्न करतोय. मालदोली गावातील पाटीलवाडी मधील अमृत कदम हे आजोबा होते. त्यांनी ही दगड उचलून फेकली होती मागे. त्याच्यानंतर आजपर्यंत हे दगड कोणी अशी मागे केली नाही. तर आता सगळे प्रयत्न करतोय, बघूया. आता प्रीतम उचलतोय. कसं पण तुम्हाला बेटर वाटेल तसं, तुम्हाला बेटर वाटेल तसं. अरे असं बोलतात होमवर्क टाकायचं, असं काय नाही. तू उचलून तर दाखव पहिले. उचलला सुरजदा. नाही 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 काय नाही, मला तोल गेला. तो काय झाला झालाय कसा लावणलेला. हे थांबा, दुसरा प्रयत्न. हा नाही रे, हा सखा पाटील कामाचा नाही. हा सखा पाटील आलेला आहे. ट्राय करणार नाही नाही, सूरजदा उचलली पाहिजे. चुकीच आहे.
शेतकऱ्यांना संपूर्ण किल्ल्याला असा दगड आहे. आबा 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 आला 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 नाही यार असं प्रीतम काहीच नाही. वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा घाट सुटू दे वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा घाट सुटू दे संग सोबतीची साथ